म्हणून स्वतः मदानशाह दादा आपण पंच म्हणून आत्रावर विनंती आपल्याला सुनील सुरेशे आणि महाराज केसरी छोटे रावसाहेब दादा मगर पंच म्हणून काम पाहतील. महाराष्ट्राचे अव्वलदारचे जे दोन पैलवान आखण्यात आहेत आणि महाराज केसरी रावसाहेब मगर नाना दोघांनाही सूचना देत आहेत. कुस्ती कशी करायची, कशी दिली जाईल, कशी दिली जाणार नाही याची माहिती दोघांनाही दिली जाते. सलामी झल्ली, पोनादी मनगटाला भिल्ली आणि संयोजन कमिटी बाळासाहेब देशमुख, सुरेश पिसे, राहुल माने देशमुख, राहुल भैया कोडक, उमेश भाकरे, विजय पवार, प्रतीक मगर, बापूराव चौगुले, संजय बनकर, श्रीकांत देशमुख, अतुल चव्हाण, अण्णासाहेब गायकवाड आणि बाबासाहेब इंगळे. संयोजकांच्या चेहऱ्यावरती आता तेज चमकायला लागलेलं केलेल्या कार्यकर्तृत्वाची पोच पावती याच्यासाठी केला होता तास. गे माय भूर तुझे मी फोडीन पाक सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. हो, संयोजन कमिटी जाहीर करतात पुढच्या वर्षी शिवजयंतीला महाराष्ट्रातले नंतर देशातले सर्व परिचित असणारे पैलवान एक नंबरला कुस्ती असेल ट्रिपल महाराष्ट्र केसरी DYSP नरसिंह यादवची आणि दुसरा DYSP ज्याला आज 6 तारीख का 7 तारीख कालच एक वर्ष पूर्ण झालं. राष्ट्रकुलचं स्वर्ण पदक मिळवून दिलं या भारत देशाला राहुल आवारेनं 6 मार्च 2018 ला. अशा राहुल आवारेची पुढच्या वर्षी या कडक कुस्ती होणार आहे. जरा टाळ्या पाहिजे ते की टाळ्या. दोन मानव अक्षय एकमेकावरती तुटून पडायला लागले. वाघ आणि सिंह एका जंगलात राहतात पण जगण्यात खूप फरक असतो दोघांच्या. वाघ असतो तो शिकारीला एकटा जातो त्याला वाघ म्हणतात आणि ज्या रस्त्याने जातो त्याच रस्त्याने परत होतो त्याचं नाव वाघ. जर एखाद्या लेकरू संध्याकाळी आजच्या पुढे जर का उशिरा शेतातून आलं एकटं तर आई वडील म्हणतात आमचं पोरगं वाघासारखं त्याला वाघ म्हणायचं एकटा जगतो त्याला. तर सिंह कल्पना राहतो ज्या जागेवर बसतो त्यालाही सिंहासन म्हणतात. अशी कुस्ती चालू झाली. इकडे पोपट पटाला लागण्याचा प्रयत्न सावध असल्या विलासनं धुडकावलेला आहे. निळ्या लांगेचा विलास डोपुडे जालना जिल्ह्यातला पोरगा मराठवाड्यातला अतिशय दुष्काळ कालच त्याच्या गावाजवळ एक मैदान झालं. वसंतनगरला एक लमान तांडा आहे त्या तांड्यावर मैदान घेतलं होतं सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्तानं. असा विलास डोपुडे जालना जिल्हा अंबड तालुका रुईबार्डी नावाचं गाव. 2 गुंठ सुद्धा कुठे एकच सलग बागात दिसत नाही. सगळी काळी रानं अशा भागातला पैलवान आणि हा पोपट घोडके हिरव्या पट्ट्यातला पैलवान. माळशिरस तालुका कुस्तीचं अगर असणारा कुस्तीचं माहेर असणारा या तालुक्याचा मानबिंदू एक कीर्ती कळस पोपट घोडके कमी वयात खूप प्रगती केलेला. अशी कुस्ती चालू आहे. कायम घोडके घराण्यात एक दर्जेदार पैलवान असतोय. गेली पिढ्यानपिढ्याचा ही संस्कार आहेत तिथले. पाया मजबूत असतो मग कळस पुढे येत असतोय. नान देवे रचिला पाया तुका झालाच कळस इवनेश्वर पलोरी रे दोरी त्याचा वेळू गेलो गगनावरी मोगरा फुलला फुलेची ताची बारू कळायचे आला. जरा एकदा हनुमंताची कुस्ती चिरंजीव आहे. हनुमान चिरंजीव आहे. जिथं जिथं रामकथा तिथं हनुमान उभा असतोय. जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं हनुमान असतोय. एकदा हनुमंताच्या नावाचा सर्वांना मोठ्यानं जय जयकार करायचा आहे. मोठ्यानं म्हणतोय मी. बोला बोल बजरंग बली की. अहो जरा अकलूट पर्यंत आवाज जाऊ दे की सगळ्यांना. मोठ्यानं मोडायचं एकदा मोठ्यानं. देवाचं नाव घ्यायला हिचकिच करू नका. पण बजरंग बली की.
अवघ दुमदुमलं वेळापूर, अवघ दुमदुमलं वेळापूर. दोन फोटोग्राफर आहेत पण अंतर राखून आहेत. ते फोटोचे चॅम्पियन दिसत आहेत. कुस्तीतले नसले तरी फोटो चॅम्पियन आहेत ते. पलीकडचा बघितल्यावर तर मला वाटतं त्याचे कपडे करायला हरकत नाही. हा आता शेवटची लागली की आता कोण लावते. तर दोन पंच आहेत. सुधीर सुरवशे पैलवान, कुस्तीची जाण आणि ज्ञान असणारा गडी, आणि महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब राणा मगार या कुस्ती कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक. कुस्ती तिथं हे मगर घराणा. ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा, वैराग्य म्हणलं की तुकोबा, भक्ती म्हणलं की निवृत्ती, छत्रपती म्हणलं की शोभा, आणि कुस्ती म्हणलं की मगर घराणा. पोपटनं कब्जा घेतला विला डोफोडेचा. सर्वांना विनंती जरा बसून घ्या. आपल्या पाठीमागे कोणतरी उभा आहे त्यांनाही कुस्ती दिसू द्या. बसून घ्या जरा. कुस्ती करा आता. पंजे की पकड झाली. एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलं. आता पोपटकडे कब्जा आलेला आहे. पुढची कार्यवाही पाहिजे. कुस्तीला गती पाहिजे. गतिमान युग आहे. एका वादळापूर्वीची शांतता आहे. सज्जन आणि दर्दी प्रेक्षक या भागातला कुस्तीचा. रोज मैदानाने रोज कुस्त्या. महाशिवरात्रीचा महासंग्राम, मोठी कुस्ती दंगल झाली अकलूजला 4 दिवस. ज्यांनी पाहिले ते भाग्यवान. आणि खालून निघण्याचा प्रयत्न हात टाकलेला, विलास करायला लागलेला, दोन्ही हाताला पकड घेण्याचा प्रयत्न झाला विलासचा. उठून उभारला विलास, हात टाकला, तिथं पाय काढण्याचा प्रयत्न, पण सावध असल्या पोपटनं पुन्हा एकदा घुटना धरलेला आहे आणि कब्जा मजबूत केलेला आहे. मोठी धमाकासाची कुस्ती आहे. ज्याच्या सिलेंडर मध्ये गॅस आहे त्याचा स्वयंपाक होणार आहे. पेट्रोल संपलं, किती किका मारलं तर काय गाडी चालू होती का? पुन्हा पेट्रोल संपलं की संपलं सगळं. प्रवास कुठला पुढचा. कुस्ती करा. कुस्ती सोडवली जाणार नाही. महाराष्ट्रात एक टॉप लेवलची कुस्ती आहे. चलिए कुछ करिए पहलवान, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ, दाम भी कमाओ, दोनों एक साथ कमाओ. हाताची खिल्ली तोडण्याचा प्रयत्नात विलास. पुढे एकदा चापात फिरण्याचा प्रयत्न विलास करायला लागलेला आहे. आणि घराघरात कुस्ती पोहोचवणारा हा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया. कुस्तीला सोन्याचे दिवस आले ते मीडियामुळं. नाहीतर महाराज केसरी स्पर्धा झाली कुठंतरी पेपरला मागच्या पानावर बातमी असायची. नगरला महाराज केसरीची स्पर्धा झाल्या, तिथं मॅटवरून हे आले, मातीवरून ते आले, आणि तेवढी एक बातमी, एक कुस्ती दिसायची. मला आठवत आहे अजून नानांच्या कुस्तीचं माझ्याकडे कात्र नाही. आणि पंचाचा निर्णय अखेरचा, कोणावरती अन्याय होत नाही तर न्यायदानाचं काम करणारे, निपक्षपातीपणाने निर्णय देणारे महाराज केसरी छोटे रावसाहेब राणा मगार, सुधीर सुरवसे पैलवान.
एक आनंदाची बातमी तर पैलवान आनंद जाधव बोंडले हे निस्वार्थ बुद्धीला 1 रुपया कोणाकडून घेत नाहीत आणि जर कोणी एखादा पैलवान जखमी झाला, पाय मुरगळला, लचकला असाल तर त्याला नीट करता आनंद जाधव बोंडलेकर इथं उपस्थित आहे. त्यांचा फोन नंबर आहे इथं, जर कोणाला पाहिजे असेल तर दिला जाईल. कोणी घेणार असाल तर घ्या. 9922 75 53 50 असा नंबर आहे. बोंडले गावचे सुपुत्र आनंद जाधव पैलवानांना मदत करतात. कुस्ती करायला लागेल तर चला कुस्ती करा. आपण कुस्तीच्या बाजारात आहात आणि जर आपला स्पीड कमी झाला, आपली कुस्ती थांबली तर लगेच बघणारी माणसं आहेत. सकाळी 5 रुपयाला घेतलेला पेपर संध्याकाळी 2 रुपये किलो विकतोय माणूस. संध्याकाळी जुना पेपर कोण वाचायला तयार नाही. करंट पाहिजे, पारा पाहिजे, दिन पाहिजे, धाडक पाहिजे. हिम्मत मारला तो भगत खुदा. सागराच्या तळाला मोती असतात, ते हुडकून आणावे लागतात आणि एका ठिकाणी करावे लागतात. ते कसं या संयोजन कमिटीचं माननीय बाळासाहेब देशमुख, सुरेश पिसेवाडीकर, राहुल माने देशमुख, राहुल भाया कोरक, उमेश भाकरे, विजय पवार, प्रतीक मगर, पैलवान बापूराव चौगुले, संजय बनकर, श्रीकांत देशमुख, अतुल चव्हाण, अण्णासाहेब गायकवाड आणि बाबासाहेब इंगळे केलेल्या कष्टाचं चीज त्यांच्या चेहऱ्यावरती चमकायला लागलेलं आहे. आपल्या जन्मभूमीचं ऋण फेडण्यासाठी ही मंडळी तन मन धन कायावाच्या मनानं योगदान देत आहे आणि पुन्हा खिल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न विलासचा आणि विलासने कब्जा घेतलेला. एक रंगीला पाय काढा लागलेला विलास डोफोडे, लवचिक बांध्याचा पैलवान, महाराष्ट्राचा प्रसिद्ध असलेला. काही घडू शकते, पापण्या मिटवू नका. पंचाचा निर्णय अखेरचा. चला हात घ्या कुस्ती. पंच देतील तो निर्णय, दोघांनाही शिरसावंदी आहे. उजवा गुडघा खडा करून निघण्याच्या विचारात पोपट घोडके. कुस्ती करा आता. दम पडता याला दोघांचाही. दोंड्याचा महिना अधिक मास नसता तर हा चैत्र महिना असता. चैत्रातला उष्मा आहे, वातावरणात उष्मा वाढलेला आहे आणि पुन्हा कब्जा मजबूत करायला लागला विलास डोळफोडे. कुस्ती सुटणार नाही. आरपार कुस्ती करावी लागेल पैलवान, नोंद घ्या. या भागात कधी कुस्ती सुटत नाही आणि मार्केटमध्ये जे चालतात त्यांच्याच कुस्त्या इकडे लागतात. गळका माल चालत नाही इकडं. बाहेर ओढू नको, सीटाच्या बाहेर पाय जाऊ देऊ नका. विलासने कात्री लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डेंजरला कुस्ती आणि कुस्ती संपली. विलास